ओके, तर आजपासून आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल प्रोफाईल क्रिएट करायची आहे, राईट? तर फर्स्ट ऑफ ऑल we are going to create our profile on LinkedIn, right? First of all, we will create profile for the LinkedIn. No, I will show you some changes there, and along with it we have to create a profile on Naukri, right? What I will suggest that someone give me your mail ID to me, and I will show you how to create your profile, right? कोण देतं मला तुमचं अकाउंट तुमच्यापैकी? First of all, we will create with the LinkedIn. I will show you. First of all, we will go through the LinkedIn account, right? बघावं लागेल. Okay. Now, first of all, the step that we are going to do, that is we have to start from the our uh, email ID, right? Now, which type of mail ID we have to use here? First of all, tell me, uh, have you gone through that session whichever I have shared of the LinkedIn, right? So first of all, let us start from the scratch of your email ID. Now, which type of mail ID you have to use here? Your mail ID should be a simple, something like what is your name? Abhishek, and surname? Okay. So simply use something like Abhishek dot Deshmukh, like this way. Don't create a mail ID like a Batman 431, something like that one, right? Use simple one, right? Because now you are going to work in a professional way. तुम्ही आता प्रोफेशनल काम करणार आहात, राईट? हे काही चिंदीचोर काम नाहीये की काही पण बॅटमॅन वगैरे नाव दिलं किंवा काही नाव दिलं, ते ठीक नाही दिसत. कारण का, तुमचा जो रिक्रुटर असतो तो मेल आयडी पाहून तुम्हाला मेल करत असतो, राईट? तर या बारीक बारीक गोष्टीपासून आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट, यानंतर तुम्ही जे कोणते ईमेल आयडी यूज करणार आहात ना, ते मेल आयडी तुम्ही बाकी कुठे ठिकाणी यूज करायचं नाही. म्हणजे जिथून तुम्हाला ऍड्स येतील किंवा अननेसेसरी मेल्स येतील, राईट? म्हणजे समजा मला जर इथे एक ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे, फॉर लेट अस से आय हॅव टू ओपन वन ऍप्लिकेशन समथिंग लाईक फेसबुक, राईट? So for the Facebook, I will not use this mail ID because this will send me unnecessary mails, right? तर हे एक फेसबुक एक एक्झाम्पल झालं. समजा तुम्हाला कोणत्या तरी एका ऍप मध्ये किंवा एखाद्या वेबसाईट वरती लॉग इन करायचं आहे, तर तिथेही तुम्ही ही वेबसाईट नाही द्यायची. ही वेबसाईट तुम्ही कुठे कुठे देणार? सॉरी, वेबसाईट नाही, ही मेल आयडी तुम्ही कुठे कुठे देणार? तुम्ही यूज करू शकता तुमच्या गिटहब साठी. तुमचे जे फायनल अकाउंट असणार आहे गिटहबचे, ते तुम्ही रेग्युलर यूज करणार आहात. त्यानंतर तुमचे लिंक्डइनचे, नोकरीचे, इनडीडचे, म्हणजे तुमचे जे काही कामाचे आहेत सर्वात इम्पॉर्टंट, त्याच ठिकाणी फक्त हा मेल आयडी तुम्ही यूज करणार. आणि जर तुम्हाला वाटतं की मला मेल आयडी लागणार आहे बाकीच्या अकाउंटसाठी, तर तुम्ही एक डमी मेल आयडी किंवा असा कोणता तरी एक मेल आयडी यूज करू शकता जे तुम्हाला बाकीच्या कामासाठी लागू शकतो, लॉग इन करण्यासाठी वगैरे, किंवा तुमचा जो नॉर्मलच आहे तो वाला, राईट? तर मी सजेशन देईन की फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट विथ द न्यू मेल आयडी. तर तुमच्याकडे मेल आयडी रेडी आहे का? मेल आयडी रेडी आहे, फायनल तो वालाच यूज करणार आहात तुम्ही? ओके. ओके. पाहावं लागेल, बहुतेक चेंज करू शकतो आपण. ओके.
मला कोणाचे अकाउंट देऊ शकता तुमच्यापैकी? पासवर्ड लक्षात आहे का? हा हा, नाव काय? मेल आयडी काय? कान बंद करा रे. हा, JA. प्रशांत, आता पहा, आपल्याला इथं सिनारिओ पाहायला मिळाला. हा मेल आयडी जो आहे ना, पूर्ण नेम आपण त्याच्यामध्ये टाकायचं. कारण का माहितीये का, जेव्हा तुम्ही प्रोफेशनली काम करत असताना तुमचं पूर्ण नाव जर तुमच्या मेलमध्ये मेल आयडी मध्ये जर आलं, तर तिथे प्रॉब्लेम यायचे चान्सेस कमी असतात. पण जर तुम्ही आता हा जर आहे प्रशांत JA, म्हणजे तू सरनेम पूर्ण इथे टाकलेलं नाहीये, राईट? तर मी सजेशन देईन की नंतर जेव्हा तू चेंज करशील, पूर्ण तुझं नाव आलं पाहिजे तुझ्या मेल आयडी मध्ये, राईट? ओके. पासवर्ड काय आहे? PATIL. हा, सेशन झाल्यानंतर पासवर्ड चेंज करा नंतर. कोड आलेला आहे तुला मेल आयडी वरती. 58. Okay. Now, first of all, look at here with your profile, right? Now, look at here profile picture. Now we can't use the profile picture like this one here, right? Because this is not a professional photo. So प्रशांत, तुझ्याकडे कोणता तुझा नॉर्मल फोटो आहे, पोर्ट्रेट टाईप, तुझा फेस त्याच्यामध्ये दिसत आहे असा वाला? हम्म. त्याची गरज नाहीये. आपल्याला फक्त स्ट्रेट तुझा फक्त फेस ज्याच्यामध्ये पूर्ण दिसतो असा वाला फोटो जर असेल तर त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. हा हा, ठीक आहे, चालेल, पाठव तू. हम्म. कशामध्ये? ते इनेबल एडिटिंग वर आलेला ऑप्शन आहे का पुढे? बंद करून ओपन कर परत फाईल. ठीक आहे, पाठव तर. अजून दुसरा कोणता असेल तर तो पाठव. हा, डॉक्युमेंटने पाठव.
पासपोर्ट फोटो काढायची काही गरज नाही. तुम्ही एक नॉर्मल प्लेन घरामध्ये सुद्धा फोटो काढू शकता. त्याला आपण दाखवतो कसं कन्व्हर्ट करू शकतो. तोपर्यंत पुढची स्टेप बघा. जेव्हा जो काही तुमच्याकडे फोटो आहे, तर त्या फोटोसाठी मी तुम्हाला नवीन मेल आयडी वरती ओपन करून दाखवतो. ओके, ओके. इथे पहा आता. आता आपल्याकडे फोटो आहे ऑलरेडी. त्या फोटोमध्ये फक्त आपल्याला फेस क्लिअर दिसणं गरजेचं आहे. राइट? नाऊ इथे Googleवरती सर्च करणार आहोत फोटो, अदरवाईज बॅकग्राऊंड रिमूव्हर. एक वेबसाईट आहे कोणती तरी. 1 मिनिट. अं, कोणती वाली ती वेबसाईट होती? अदरवाईज ही वेबसाईट फेमस आहे पासपोर्ट साइज फोटोसाठी. पासपोर्ट साइज फोटो मेकर या ही cutout.pro ही जी वेबसाईट आहे, याच्यावरती आपल्याला सर्व काही पाहायला मिळणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कोणते वाले टूल यूज करायचे आहे पहा. फर्स्ट ऑफ ऑल या वेबसाईट वरती जाऊया. ऑफिशियल. ओके. ओके. आपण फर्स्ट ऑफ ऑल आपला जो फोटो आहे, तो पासपोर्ट साइज मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. नाही, त्याच्या आधी आपल्याला एक एन्हान्स नंतर करायचा, आताच नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फोटो तयार करावा लागेल. ओके. काही इश्यू नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपण फोटो जो आहे, तो पासपोर्ट साइज मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. अपलोड इमेज. ओके. डन. नाव क्लोज बघा इथून चेंज करू शकतो आपण. हीच इम्पॉर्टंट स्टेप आहे. इथे आपल्याला ओके. सरळ झालेला आहे फोटो तो. नाही. नाही, तुझा फोटो जरा जरा त्या टाइप मध्ये आहे. तुझी मान इथेपर्यंत नीट जर आली असली तर तो बरोबर करून घेतो. ओके. फक्त एक्झाम्पल साठी आपण हा घेत आहोत. तुम्ही नंतर एक चांगला फोटो घेऊ शकता तुमचावाला. राईट? तर मी ते डन करतोय. आता हा फोटो कन्वर्ट झालेला आहे. हा डाउनलोड करतोय मी. ओके. ओके. माझं या अकाउंट मधलं क्रेडिट संपलेलं आहे. ओके. तर हा फोटो मी डाउनलोड मध्ये सेव्ह करतोय. ओके. तर हा फोटो तुमचा नॉर्मली क्रिएट झालेला आहे. राईट? तर मी दुसरंवाला अकाउंट यूज करतो. जिथे क्रेडिट क्रेडिट माझ्या कोणत्याच अकाउंटला रिमेनिंग नाहीये. काही इश्यू नाही. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? आता फोटो जर आपल्याला हा
तुम्ही चांगलावाला कन्व्हर्ट करून घेसाल. पण याच्यानंतर आपल्याला आपला फोटो जो आहे तो थोडा एन्हान्स करायचा आहे. म्हणजे त्याला थोडं चांगलं करायचं आहे. तर हा एन्हान्स ह्याच्यामधलं एक टूल आहे. तर इथे मी परत फोटो अपलोड करतोय. हा फोटो आहे. ओके. तर फोटोमध्ये डिफरन्स पहा. याच्यामध्ये आणि याच्या डोळ्यांच्या आतमध्ये फरक पहा. तर इथे फोटो हा एन्हान्स झालेला आहे चांगल्या पद्धतीने, राइट? म्हणजे तुम्हाला एडिट ही करायची काही गरज नाही. तो चांगला एकदम स्मूथ करून दिलेला आहे त्याने फोटो, राइट? तर अशा प्रकारे आपला फोटो जो आहे तो रेडी झालेला आहे. राइट. तर हे फक्त डेमो आहे. तुम्ही याच्यापेक्षा चांगला बेस्ट करसाल. ओके. तर फोटो तयार झालेला आहे. तर तुम्ही त्या टाइप्सचे फोटो इथे लावणार आहात. हा फक्त फोटो बाबतीत झाले. त्यानंतर तुमचे जे बॅकग्राऊंड जे आहेत, तर ते बॅकग्राऊंड ही तुम्ही Canvaवरून घेऊ शकता. आता या Canvaवरती तुम्हाला इथे काय टाकायचं आहे? डेटा एनालिसिस LinkedIn बॅकग्राऊंड. तर पहा, इथे तुम्हाला हे टाइप्स यायला सुरू झालेले आहेत. जसं की हे वाला आहे इथे. तर याच्यापैकी तुम्हाला जे बेस्ट वाटतं त्या बेस्ट तुम्ही करू शकता. तुम्हाला जरी याच्यामध्ये काही अजून इन्फॉर्मेशन जरी लिहायची असेल स्वतः बाबतीत, की मी एन्थुसियास्टिक आहे डेटा सायंटिस्ट बाबतीत, डेटा एनालिसिस बाबतीत, राइट? तर त्या गोष्टी तुम्ही इथे तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे ॲड करू शकता. ठीक आहे? तर पण प्रोफेशनल पद्धतीने काही घाण करून ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. ओके? ओके. तर हा पार्ट झाला तुमचा या बॅकग्राऊंड बाबतीत. नाऊ हिअर. ओके. आता इथे तुमचे नाव आहे. इंट्रोमध्ये पहा, इथे तुमचे नाव आहे. नाव तुमचे सरनेम आहे इथे. त्यानंतर प्रोनाउन्स काय करणार? ही, राइट? ओके. सेव्ह झालं इथे. ही फक्त तुमचं इंट्रोडक्शन झालंय, राइट? यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, आता पहा सर्वात इम्पोर्टंट म्हणजे तुम्ही ओपन टू वर्क आहेत, राइट? कशासाठी? काम करण्यासाठी हे ऑन करून ठेवायचं आहे तुम्हाला, राइट? त्यानंतर तुम्हाला इथे ॲड प्रोफाइल सेक्शन मिळेल. ॲड प्रोफाइल सेक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन एकदम डिटेल्समध्ये भरायची आहे इथे. एकदम डिटेल्समध्ये म्हणजे आता जसं की प्रशांतचं इथे आपण लिहूया अ, त्याच्या कॉलेज बाबतीत त्यांनी ज्याच्यामध्ये डिग्री घेतलेली आहे, राइट? तर कुठे आहे? ओके. तर ही त्याची एज्युकेशन मधली डिग्री आहे त्याला फक्त मी एडिट करत आहे, राइट? तर त्याने बॅचलर ऑफ सायन्स बी-एस-सी झालेली आहे का? कोणत्या फील्डमध्ये? केमिस्ट्री. तर इथे फील्ड लिहायची इथे. नाही, माझा भाऊ पण केमिस्ट्री मधलाच आहे. ओके. केमिस्ट्री फील्ड झाली ही. तर तुझं ड्युरेशन 15 टू 18 होतं. ओके. ए ग्रेड. ओके. तर ॲक्टिव्हिटीज तू जर काही केल्या असतील त्यामध्ये तर इथे तू लिहू शकतोस आणि तुझ्या डिग्री बाबतीत इथे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, राइट? तर इथे आपण काय करूया, आता मी तुम्हाला इथून आपली जादू चालू करूया, राइट? ओके. आता इथे पहा,
मी इथे चॅट जीपीटीला काय प्रमाण देणार आहेत ते पहा. इथे बघा, आय हॅव completed my bachelor's in chemistry, but now I am uh, shifting my career to data analysis. Right? कोणता सेक्शन आपल्याला इथे लिहायचा आहे? Write description of my uh, bachelor's degree. ओके, तर पहा, हा पहा आता काय करेल माहिती का तुम्हाला. तुम्ही जर नॉर्मल डिस्क्रिप्शन लिहिलं असतं तर ते खूप इझी झालं असतं, पण आता आपण त्याला कमांड दिलेली आहे की मी ते केलेलं आहे आणि आता मी इकडे जात आहे, तर तो बेस्ट कॉम्बिनेशन काय असेल तो वाला तुम्हाला डिस्क्रिप्शन देईल. केमिस्ट्री प्रोव्हाइड्स अ स्ट्रॉंग फाउंडेशन सायंटिफिक प्रिन्सिपल अँड थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग विच आर हायली रिलेटेड टू फील्ड ऑफ डेटा अनालिसिस. आता इथे काय लिहिलं आहे आणि जुनेवाले तर काही घेतलेलं नाहीये. राईट इट फॉर LinkedIn. Okay. I have bachelor's degree in chemistry, which I honored my analytical thinking and problem-solving skills throughout my conducting experiments, analyzing data, and drawing conclusions. I have developed a strong foundation in scientific principle. My studies also equipped with the statistics knowledge and vital of interpreting data. तर हे पहा त्यानं काय केलेलं आहे, तुमची जी दोन्ही फील्ड्स आहेत त्याला कंबाईन करून एक इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. राईट? तर तुम्ही याला अजून प्रमाणासोबत अजून खेळू शकता की तू याच्यामध्ये हे वाला चेंज कर, तू त्या वाला चेंज कर त्यामध्ये. राईट? हॅलो, हॅलो, हॅलो. हा बोला ना मॅम. काय काय? हा, काय नाही ते तेच सांगायचं होतं. हा, तेच झालंय आता. तुम्ही केव्हा येणार आहात ऑफिसला? अच्छा अच्छा. नाही मग झालं आहे माझं बोलणं, म्हणजे जे काय असेल ते.
मी सांगतोय कसं बाकीच्यांची काय स्टडी केलेली आहे एज्युकेशन तुझे विवेक मेकॅनिकल इंजिनियर ओके तर आता पहा सिमिलरली राईट इट डाऊन फॉर मेकॅनिकल
इंजिनियर. ओके, पहा जायचं. तर पहा, आय होल्ड बॅचलर्स डिग्री इन मेकॅनिकल इंजिनियर विच हॅज, तुला तर काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तू कॉम्प्युटर सायन्स टाकल्यामुळे हे होऊन जाईल. ओके, तर ह्याने तुमच्या स्टडी प्रमाणे इथे तुम्हाला रिलेट केलेलं आहे की त्याच स्टडीचा आणि याचा मी कॉम्बिनेशन म्हणून मला इंटरेस्ट आला. म्हणजे त्यांना असं सांगायचं नाही की मी अचानक वळालो, मला आधीपासूनच इंटरेस्ट होता, फक्त मी लर्न करत होतो. मग आता माझी लर्निंग झालेली आहे त्यामुळे मी इथे आलेलो आहे. ओके, तर हा झाला तुमचा अबाउट सेक्शन. कशाचा? तुमच्या एज्युकेशनचा. राईट. ओके, तर मी ते जस्ट फॉर एक्झाम्पल कॉपी करत आहे हे वाले. आणि आता इथे पहा, इथे पासूनच तुम्ही थोडे थोडे स्किल्स ऍड करायला स्टार्ट करायचे. जसं की मी कॉलेज लेवलला काय वाले स्किल्स शिकू शकतो, जसं की सी प्रोग्रामिंग, सी प्लस प्लस, राईट, सी प्रोग्रामिंग, राईट. तर हे काय करू शकतो मी स्कूल लेवलला, सॉरी कॉलेज लेवलला हे बेसिक प्रोग्रामिंग मी शिकले आहे असं दाखवू शकतो तिथे. स्किप करायचंय. ओके, तर आता प्रोफाईल आपली अपडेटेड झालेली आहे. कशा बाबतीत? एज्युकेशन बाबतीत फक्त. तर एज्युकेशन नंतर मी प्रोफाईल सेक्शन मध्ये जाऊन पाहतो अजून कोणता एरिया आहे कोर मध्ये. एज्युकेशन झाले, ऍड पोझिशन. तर तुम्ही पोझिशन काय टाकणार आहात? तुम्ही आम्ही तुम्हाला इथून इंटर्नशिप प्रोव्हाइड करणार आहोत, राईट. तर तुम्ही आता इंटर्नशिप करत आहात, राईट, असं आपण दाखवणार आहोत इथे. जसं की आता डेटा अनालिस्ट इंटर्न आहे का कुठे इथे? डेटा सायन्स, डेटा सायंटिस्ट इंटर्न. इंटर्नचा ऑप्शन येत नाहीये का इथे? काय येत नाहीये? ओके, इंटर्न म्हणून आहे फक्त. ओके, इंटर्न म्हणून टाकलेला आहे इथे, राईट. आता एम्प्लॉय टाईप मध्ये आहे, तर तुम्ही एम्प्लॉय पार्ट टाइम इंटर्नशिप केलेली आहे असं दाखवणार आहोत आपण, राईट. तर ओके ओके, ऑप्शन इथं आहे तुमचा. एक मिनिट, तुमचा इंटर्नशिप तुम्ही कशामध्ये केलेली आहे? डेटा अनालिस्ट. तर डेटा अनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट हे टाकणार. आता इथं एम्प्लॉयमेंट टाईप मध्ये काय टाकणार तुम्ही? इंटर्नशिप, राईट. तर कंपनीचं नेम आता तरी तुम्हाला डेटा काउन्सिल टाका तुम्ही तोपर्यंत. आता याची लोकेशन काय आहे? पुणे, महाराष्ट्र. लोकेशन टाईप तुम्ही रिमोटली काम केलेलं आहे असं दाखवणार आहात, राईट. त्यानंतर तुम्ही सध्या इथे करंटली वर्किंग आहात असंच दाखवणार आहोत, कारण का अजून तुम्ही लर्निंग प्रोसेस मध्ये आहोत, त्यामुळे सध्या तरी आपण असंच दाखवणार आहोत. तर तुम्ही स्टार्ट डेट दाखवू शकता. तुमचा कोर्स केव्हा स्टार्ट झालेला आहे? जानेवारी. ओके, काय इयर? 2024. ओके, तर या टाइम पासून तुम्ही इंटर्न आहात इथे, राईट. त्यानंतर इंडस्ट्री तुम्ही टाकू शकता डेटा, त्यानंतर नाहीतर कोण, IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बिझनेस कन्सल्टिंग. ओके, आता तरी तुम्ही ITच ठेवा, सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग. आता तुम्ही लिहिणार आहात तुमच्या इंटर्नशिप बाबतीत. इथे डिस्क्रिप्शन हे इम्पॉर्टंट पार्ट. इथे पहा, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला खूप तुमचं इम्प्रेशन वाढवणार आहेत. आता जसं की हे डिस्क्रिप्शन आहे कशा बाबतीतचं? मी काम केलेलं डेटा अनालिस्टच्या इंटर्नशिप बाबतीतचं, राईट. तर आता पहा, परत मी या जादूमध्ये जाणार. आता इथे पहा, मी ते टायटल लिहिणार परत एकदा.
की राईट माय experience as data analyst at data council where I have worked on a project of let us say project of uh, प्रोजेक्ट कोणता टाकू शकतो आपण इथे तोपर्यंत कस्टमर एक मिनिट प्रोजेक्टचं नाव तुम्ही आता तरी इथे एक्झाम्पल साठी काही लिहू शकता जसं की तुम्ही डॅशबोर्ड बनवलेला आहे डॅशबोर्ड analysis otherwise customer uh, satisfaction dashboard ओके तर हा प्रोजेक्ट तुम्ही केलेला आहे कस्टमरचा तुम्ही काय केलेला आहे कस्टमर किती सॅटिस्फाईड आहे त्याचा तुम्ही एक डॅशबोर्ड बनवलेला आहे एखाद्या त्या कंपनीसाठी राईट तर आता हा एक्सपिरियन्स कसा आपल्याला लिहून देईल बघा हा जसा येईल तसं नाही लिहिणार आपण याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणार I worked as a data analyst at Data Council where I had opportunity to work on the project focusing on developing customer satisfaction dashboard. In this role, I was responsible for the collecting and analyzing and interpreting data related to the customer feedback and the satisfaction levels. Okay, तर यांनी पहिल्याच प्रॉम्प्ट मध्ये एकदम चांगलं वाला आन्सर दिलेला आहे आपल्याला राईट तर याला मी काय म्हणेल राईट इट इन अ शॉर्ट and use a few bullet points पाहूया याच्यामध्ये काही वेगळं येतं का ओके तर आपण काय करूया डेटा अनालिस्ट ऍट डेटा काउन्सिल डेव्हलपर कस्टमर डॅशबोर्ड ओके काही नाही इश्यू आपण काय करूया यालाच आपण शॉर्ट मध्ये लिहूया परत एकदा ओके राईट इन शॉर्ट कारण आजकाल लोक जास्त वाचत नाहीयेत बसत खूप मोठं जर तुम्ही लिहिलं तर ओके ऍज अ डेटा अनालिस्ट हे वाला नाही मला हे वालंच ठीक वाटतंय हे वालं अरे त्यालाच त्यांनी चेंज केलंय का राईट ओके तर दिलेला आहे त्याने जुनवाला आपल्याला तर हा मी रोल ऍज इट इज कॉपी करतोय तर हा वाला पार्ट इथे आपण लिहिलेला ओके ओके आता इथे कोणते वाले स्किल्स तुम्ही शिकलो आहोत तर इथे तुम्ही आता इथे स्किल्स ऍड करायला स्टार्ट करू शकतो जसं की तुम्ही इथे एसक्यूएल टाकू शकता त्यानंतर ओके यानंतर तुम्ही जास्तीत जास्त स्किल्स आता इथे टाकणार आहात राईट जसं की पायथन ओके सर्व काही टाकणार आहोत आपण त्यानंतर इथे मी काय शिकलो इथे मी शिकलो नमपाय पांडाज त्यानंतर मी इथे शिकलो कशा बाबतीत सीबॉन आता सर्वात इम्पॉर्टंट तुमचे जे टूल आहे ते पॉवर बी आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर बी आय त्यानंतर टॅबल्यू म्हणजे हे दोन्ही सेमच आहेत फक्त ओके आता यानंतर आपण इथे बघा तुम्ही जेवढे जास्तीत जास्त स्किल्स टाकणार ना तेवढे तुमचे चान्सेस आहेत की तुम्ही शॉर्ट लिस्ट होणार राईट तर हे तर मी फक्त एक्झाम्पल साठी दाखवलेलं आहे काय हा स्किल्स मध्ये
अजून तुम्ही इथे टाकू शकता तुम्ही काय शिकलेला आहोत इथे, डेटा अनालिसिस, राईट. त्यानंतर तुम्ही स्टॅट शिकलेला आहोत, स्टॅटिस्टिक्स, राईट. त्यानंतर तुम्ही इथे शिकलेलो आहोत कम्युनिकेशन, राईट. ओके, एक्सेल. ओके. तर आता मी स्किल्स जास्त नाही ऍड करत बसणार, मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवून, पण प्रयत्न करायचे की जास्तीत जास्त स्किल्स इथे ऍड करून ठेवायचे, राईट. आता हे झाले तुमच्या याच्या बाबतीत. ओके, सेव्ह करूया याला. ओके, आता पहा तुमचा सेक्शन कसा दिसणार आहे. हा वाला डिलीट करतो मी. तर आता पहा, जरी तुम्ही तुमच्या प्रोफाईल वरती कोणी आले तर त्याला इथे दिसतं की हा तू याच्यावरती असे काम करत आहे, डेटा अनालिस्ट आहे, इंटर्न इथे, राईट. आणि तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट वरती काम करतात ते पण इथे दिसत आहे, राईट. ओके, तर हा झाला तुमचा एक्सपिरियन्स. एज्युकेशन झाले, स्किल्स झाले, ओके. आता यानंतर ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी मध्ये जर तुम्ही माझ्या गोष्टी ऐकल्या असत्या आधीपासून, तर तुम्ही आधीपासून तुमच्या गोष्टी इथे अपलोड केल्या असत्या. जसं की मी तुम्हाला काय अपलोड करायला सांगितले होते, तुमचे जे काही नोट्स असतील किंवा तुम्ही जे काही प्रोजेक्ट आतापर्यंत बेसिक शिकलेला आहोत, जसं की आपण ईडीए शिकलेलो आहोत, राईट. त्यानंतर आपण काय शिकलो होतो, नमपाय पांडासच्या वेळेस प्रॅक्टिकल केले होते, त्याच प्रॅक्टिकल केले होते, बेसिक पायथन शिकलो होतो, ऍडव्हान्स पायथन शिकलो होतो. तुम्ही जर त्या सर्व गोष्टी ऍड केल्या असत्या तर तुमचा हा ऍक्टिव्हिटी सेक्शन पण भरला असतो चांगल्या पद्धतीने, राईट. तर टाइम अजूनही गेलेला नाहीये, तुम्ही अजूनही इथे टाकू शकता की तुम्ही जे काही तुम्ही शिकत आहोत त्या गोष्टी तुम्ही इथे अपलोड करत आहात, करायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सारखं सारखं सांगतो की तुम्ही हे करा ते करा, राईट. ओके, तर आता अबाउट सेक्शन हा मेन वाला अबाउट सेक्शन आहे, राईट. तर ह्याने चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे, जसं की हॅलो. ओके, तर आपण काय करूया, ह्यानं जे लिहिलं आहे ते बेस्टच आहे, तरी मी तुम्हाला कसं बनवायचं हे सांगतो, राईट. तर आता बघा इथे मी सांगतो राईट अबाउट सेक्शन फॉर LinkedIn where I have otherwise where I am doing internship at data council. डेटा काउन्सिल याच्यासोबत बघा तुम्ही काय ऍड करू शकतो, along with it internship at data council as a, इथे पोस्ट लिहा तुम्ही ज्या पोस्टवरती काम करता, कारण जेवढं तुम्ही डिटेल्स मध्ये याला इन्फॉर्मेशन दिला त्या पद्धतीने तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने लिहून देईल. इंटर्नशिप डेटा काउन्सिल ऍज अ डेटा analyst. Okay, along with it uh, I have uh, knowledge, LED, knowledge of Python, SQL and अजून काय येतं तुम्हाला, एक्सेल, पॉवर BI. ओके, तर आता हा तुम्हाला हा लिहून देईल. I am currently pursuing internship at data where I am applying many skills SQL to gain. ओके, आता मी ते काय म्हणतो त्याला, ऍड मोर skills according to data analyst. Okay, now
राईट अबाउट सेक्शन फॉर लिंक्डइन. ओके. आता पहा, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे अबाउट सेक्शन लिहू शकतो. याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट ऍड करू शकतो. करंटली तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवरती काम करत आहात तिथे, राईट? तर मी नाही चेंज करणार, त्याने ऑलरेडी चेंज केलेला आहे, राईट? तर हा वाला पार्ट झाला तुमचा लिंक्डइनचा, राईट? तर आता याच्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन असतो ऍड प्रोफाईल सेक्शनमध्ये. कोरमध्ये तुम्ही पोझिशन, सर्व्हिस, करिअर, स्किल्स ऍड केलेले आहेत. ओके, हे कोर पार्ट झालेला आहे. रिकमेंडेड मध्ये आता पहा, इथे तुम्ही तुमचे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे सर्टिफिकेशन एवढं काही नाही खास, पण तुमचा प्रोजेक्ट. आता प्रोजेक्ट तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने ऍड करायचा आहे. आपण आतापर्यंत कोणता प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे सांगा? कोणता वाला केलेला आहे पायथन मध्ये? इन्शुरन्स, टायटॅनिक, 601 आहे, राईट? तुम्हाला लक्षात नाहीये तुम्ही कोणता वाला काम केलेलं आहे आतापर्यंत? ईडीए मध्ये कोणता वाला केलेला होता? इन्शुरन्सचा. ओके. ओके, काही इश्यू नाही. मी तुम्हाला इथे ओके, काही इश्यू नाही. इथे आहे एक्झाम्पल. मी तुम्हाला दुसऱ्या बॅचचा दाखवतो. हे माझे रिपॉझिटरीज आहेत, जे मी गिटहबला अपलोड केलेलं आहे, राईट? जसं की ओके, नवीन याच्यासाठी रिपॉझिटरी बनवलेली आहे. ओके, तर आता या रिपॉझिटरी मध्ये इन्शुरन्स प्रीमियम प्रिडिक्शन हा वाला प्रोजेक्ट आपण केलेला आहे इथे, राईट? तर आता पहा, इथे मी काय ऍड करणार, हा ऑलरेडी माझे गिटहबला अपलोड आहे, राईट? तर इथे मी लिहिणार माझ्या प्रोजेक्टचं नेम, जे काही माझ्या प्रोजेक्टचे नेम आहे ते वाले. ओके, ते माझ्या प्रोजेक्टचे नेम आहे. आता मी लिहिणार इथे माझ्या प्रोजेक्ट बाबतीत. इथे पहा, परत मी हे प्रोजेक्टचे मला काय लिहायचं आहे, इन्फॉर्मेशन लिहायची आहे. इथे मी लिहिणार आय हॅव क्रिएटेड प्रोजेक्ट ऑन इन्शुरन्स प्रीमियम प्रिडिक्शन. नाव राईट this write this project information for LinkedIn project. ओके, तर पहा, तर ओके, this project. ओके, याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, थोडे पॉइंट्स पाहिजे, राईट? राईट फ्यू बुलेट पॉइंट्स. ओके, तर त्याने आपल्याला असे बुलेट पॉइंट्स पण दिलेले आहेत, राईट? तर तुम्ही पहिल्यांदा हे डिस्क्रिप्शन लिहिणार, इन दिस प्रोजेक्ट मी काय काय केले ते वाले. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये बुलेट पॉइंट जर ऍड करायचे असतील तर ते सुद्धा आपण इथे ऍड करू शकतो. तर
हे अशा पद्धतीने. आता इथे सर्वात इम्पॉर्टंट, इथे जर तुम्ही ऍडिशनली काही स्किल्स शिकलात या प्रोजेक्टमध्ये नवीन जे ऍड केले नाहीत, तर ते तुम्ही ऍड करू शकता. आता मीडिया, आता हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे मीडिया. इथे तुम्ही लिंक टाकणार आहात तुमच्या गिटहबची. आता मी सिम्पली ही गिटहबची जी काही माझी लिंक आहे ती इथे मी पेस्ट करणार. काय म्हणलं? हा, येते ना तयार करता, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, फक्त एक्झाम्पल दाखवतो. ओके, इथे मी ऍड केलं याला. ओके, तर इथे डिस्क्रिप्शन तुम्ही या लिंक बाबतीत लिहायचे आहे. हा हा हा, तर पहा इथे तुम्ही टाइम ऍड करू शकता पाहिजे असेल तर. असोसिएटेड विथ, नाही, आता हे तुम्ही कॉलेजमध्ये प्रोजेक्ट केलात असं दाखवू शकता, राईट. तर कारण कन्फ्युजन करू नका, तुम्ही इंटर्नशिपचा प्रोजेक्ट वेगळा असणार आहे आणि तुम्ही प्रॅक्टिससाठी प्रोजेक्ट वेगळा असणार आहे, राईट. तर इथे मी असं समजतोय की मी हा प्रोजेक्ट कॉलेजमध्ये केलेला आहे, पण तुझा करिअर गॅप आहे त्याच्यामुळे तू काही सिलेक्ट करू नको इथे, राईट. ओके, तर सेव्ह करतोय मी याला इथे. ओके, तर इथे पहा किती चांगल्या पद्धतीने दिसत आहे. त्या जर रिक्रुटरला या प्रोजेक्ट बाबतीत माहिती पाहिजे असेल तर तो हा रीड करेल. प्रोजेक्ट कसा केलेला आहे त्यासाठी तो या लिंक वरती सिम्पली क्लिक करेल, तर तो डायरेक्टली या प्रोजेक्ट वरती येत आहे, राईट. तर त्यासाठी मी तुम्हाला आधीपासून सांगत आहे की तुमचे प्रोजेक्ट जे काही असतील तुम्ही तुमच्या लिंक्डइनला किंवा तुमच्या गिटहब वरती फर्स्ट ऑफ ऑल ऍड करून ठेवा. दुसरी गोष्ट कशासाठी ऍड करायचं आहे तुम्हाला, याच्यासाठी की तुमचा हा जो एरिया आहे इथला, हा एरिया फिल झालेला पाहिजे, राईट. तुम्ही काम केलेलं आहे दिसतं इथं, आणि तुम्ही जर एकाच दिवशी सगळे प्रोजेक्ट ऍड केला तर ते नीट नाही दिसणार. ओके, तर या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या आहेत बेसिक. आता याच्यामध्ये रिकमेंडेड मध्ये तुम्ही प्रोजेक्ट ऍड केलेला, ऍड कोर्स, कोर्स बाबतीत करू शकता पाहिजे असेल तर ऍडिशन. ओके, तर या बाकी ऑप्शनल गोष्टी आहेत, पण मी आता ज्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कंपल्सरी तुम्हाला ऍड करायच्या आहेत. आता दुसरी गोष्ट, लिंक्डइन ओपन केल्याच आहे तर मी तुम्हाला जॉब्स बाबतीत सांगेन. तर तुम्ही इथे काय सर्च करणार, डेटा अनालिस्ट, राईट. ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही हे जॉब शोधतायत, राईट. आता याच्यानंतर एक अलर्ट ऑन करून ठेवायचा. हा अलर्ट ऑलरेडी ऑन आहे पण याच्यामध्ये काही चेंजेस करायचे. डेट पोस्टेड, जसं की पास्ट वीक किंवा पास्ट 24 आवर्स मध्ये जर कोणती नवीन पोस्ट ओपनिंग झाले असतील तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल, राईट. त्यामध्ये जर तुम्ही इझी अप्लाय हा ऑप्शन जर ऑन केला, तुम्हाला फक्त इझी अप्लाय. आता पहा इथे इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, इझी अप्लाय करू शकता. त्यानंतर हा तुमचा रिक्रुटर आहे, राईट. तर या रिक्रुटरला तुम्ही मोर याच्यामध्ये जाऊन मोबाईल मधून जर तुम्ही हा ऑप्शन ऑन केला तर तुम्हाला इथे पर्सनलाइज इन्व्हाइटचा एक ऑप्शन येतो, ज्याला डायरेक्ट तुम्ही मेसेज करू शकता की मी असे स्टडी केलेले आहेत तुमच्याकडे, मला जॉब करायचा आहे म्हणून. तो पण मेसेज आपण चॅट जीपीटी कडून लिहून घेणार आहोत, राईट. तर आज फक्त आपण लिंक्डइन बाबतीत पाहिलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही आज प्रोफाईल क्रिएट करा. उद्या आपण याच्यावरती पाहूया नोकरी का स्पेशल आहे, राईट. तर ऍटलिस्ट तुम्ही एवढं तरी कम्प्लीट करा. ओके, तर मी इथे लॉग आउट करत आहे. ओके, आणि आजचा तुमच्याकडे, ओके, 7 महिने खूप होतं ते, पण तसं नाही